नागपुरातील कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत मालमत्तेच्या वादातून एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। सासरच्या नातेवाईकांनी क्रिकेट बॅट, लाकडी दांडे आणि टिकासनं मारहाण केल्याचा आरोप असून या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली, तर एका आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांडुरंग नगर परिसरातील आहे। मृत युवकाचं नाव 30 वर्षीय अखिलेश गुड्डू धुर्वे आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अखिलेश याचा विवाह आचल हिच्यासोबत झाला होता। आचलची आई तुळशीबाई गायगोवाल यांच्या मालमत्तेतील हिस्सेदारीवरून कुटुंबात काही दिवसांपासून वाद सुरू होता। रविवारी रात्री 10:30च्या सुमारास अखिलेश आपल्या पत्नीसह सासूच्या घरी गेला असता मालमत्तेच्या वाटणीवरून पुन्हा वाद झाला। हा वाद वाढल्यानंतर दीनानाथ निर्मलकर याने क्रिकेट बॅटने अखिलेशवर हल्ला केल्याचा आरोप आहे। त्यानंतर संतोष गायगोवाल आणि लक्ष्मी पाटील यांनीही लाकडी दांडे आणि टिकासने मारहाण केली। या हल्ल्यात अखिलेश गंभीर जखमी झाला। त्याला प्रथम मेयो रुग्णालयात आणि त्यानंतर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। या प्रकरणी दीनानाथ निर्मलकर आणि संतोष गायगोवाल यांना अटक करण्यात आली आहे, तर लक्ष्मी पाटील हिलाही या घटनेत दुखापत झाल्यानं तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सध्या कळमना पोलीस या हत्येचा अधिक तपास करत आहे। सागर गुड्डू धुर्वे हा दिनांक 19/7/26 रोजी रात्री 11-11:30 वाजता दरम्यान तुलसीबाईच्या घरी गेला। त्या ठिकाणी तुलसीबाईची मुलगी श्रीमती लक्ष्मी लालाजी पटेल, तुलसीबाईचा भाऊ दीनानाथ आपला संतोष गायगोवाल आणि तिचा नातू दीनानाथ निर्मलकर हे तिघेजणे होते। त्यावेळी त्या हिस्सेच्या वाटणी जो प्रॉपर्टीचे हिस्से वाटणी आहे त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादमध्ये एकमेकांना त्यांनी मारलं। त्यात हा जो मृतक अभिषेक गुड्डू धुर्वे याचा मृत्यू झाला। त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं। तिथून त्याला मेडिकलमध्ये नेलं। त्याचा काल सकाळी मृत्यू झाला। त्यावरून त्या मृतकचा भाऊ सागर धुर्वे याच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला 103(1), 352 आणि 35 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे।